जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा सिनेमाविषयी बोलणार आहोत जो मराठी माणसाच्या अगदी काळजाच्या जवळचा आहे. तोच म्हणजे राजा शिवाजी. रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी हा सिनेमा मराठी माणसाच्या रक्तात उसळणारा सिनेमा आहे. राजा शिवाजी हा फक्त सिनेमा नाही, हा मराठी माणसाच्या छातीत पुन्हा एकदा धडधडून उठलेला स्वराज्याचा आवाज आहे. मी हा सिनेमा मोबाईलवर चोरीच्या प्रिंटमध्ये किंवा कुठल्याही टेलिग्राम लिंकवर पाहिलेला नाही. मी थिएटरला जाऊन तिकीट काढून पाहिला, कारण एक गोष्ट मनातून ठरवली होती: शिवाजी महाराजांचा सिनेमा चोरून पाहायचा नाही. ज्या राजाने आपल्या मातीसाठी, धर्मासाठी, स्वाभिमानासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी आयुष्य झिजवलं, त्या राजाच्या सिनेमासाठी आपण 2 पैसे खर्च करू शकत नाही. मग आपण स्वतःला मराठी म्हणून घ्यायचा अधिकार तरी आहे का? तीच ती स्टोरी म्हणणाऱ्यांना हा सिनेमा जोरदार उत्तर आहे. बऱ्याच लोकांना वाटतं, अरे शिवाजी महाराजांचा विषय म्हणजे पुन्हा तेच. पण नाही, हा सिनेमा फक्त इतिहास सांगत नाही, हा सिनेमा दाखवतो एक तरुण मुलगा अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीत स्वराज्याचं स्वप्न कसं उभं करतो. महाराजांनी तलवारीपेक्षा जास्त वापरली ती बुद्धिमत्ता, शत्रूंचा अभ्यास, रणनीती, मानसशास्त्र आणि लोकांवर असलेलं अपार प्रेम हे सगळं या सिनेमातून जबरदस्त पद्धतीनं जाणवतं. अफझल खान हा प्रसंग म्हणजे अगदी अंगावर काटा. संजय दत्त यांनी साकारलेला अफझल या खान अक्षरशः धडकी भरवतो. त्याची क्रूरता, त्याचा अहंकार, त्याच्या मागची जुलमी सत्ता इतकी भयंकर दाखवली आहे की जेव्हा महाराज त्याच्यासमोर उभे राहतात तेव्हा थिएटरमध्ये टाळ्या शिट्ट्या आपोआप वाजतात. तो प्रसंग म्हणजे फक्त फाईट नाही आहे, तो स्वाभिमानाचा स्फोट आहे. रितेश देशमुख यांना माझा खास सलाम. रितेश देशमुख यांनी आयुष्यातील कित्येक वर्ष या सिनेमासाठी दिली आणि ते पडद्यावर दिसतं. त्यांनी फक्त अभिनय केला नाही आहे, त्यांनी महाराज जगले आहेत. त्यांच्या डोळ्यातील आग, स्वराज्याचं स्वप्न, आई जिजाऊंचे संस्कार सगळं मनात घर करून जातं. खास कौतुक मला त्या भूमिकांसाठी वाटतं. जिनिल्या देशमुख अमराठी असून सुद्धा त्यांनी सईबाईंची शांत पण भावनिक भूमिका खूप चांगल्या पद्धतीने वठवली आहे. भाग्यश्री जिजाऊंची ताकद आणि ममता, सचिन खेडेकर यांचे शहाजी राजांचा रुबाब, महेश मांजरेकर यांचा लखुजी जाधव यांच्या भूमिकेतील प्रभाव, बोमन इराणी यांचा पीर बाबा भूमिकेतील लक्षात राहणारा अभिनय. खास कौतुक जितेंद्र जोशी यांचं, पंत गोपीनाथ बोकील यांच्या भूमिकेतील भारी भूमिका, विद्या बालन यांनी साकारलेली बडी बेगम, जबरदस्त स्क्रीन प्रेझन्स, फरदीन खान यांचे शहाजहानच्या भूमिकेतील वेगळा अंदाज, अमोल गुप्ते यांचा आदिलशाही भूमिकेतील प्रमुख प्रभावी आणि विशेष कौतुक. आणि मला खास कौतुक करावंसं वाटतं त्या बालकलाकार शिवाजी महाराजांच्या बालभूमिकेतील राहिल आणि रियान यांचं. पडद्यावर निरागसता आणि सिद्ध हे दोन्ही सुंदर पद्धतीनं दाखवलंय. अजय अतुल यांचं काय संगीत! अजय अतुल यांच्या संगीताबद्दल काय बोलावं. काही गाणी ऐकताना छाती अभिमानात भरून येते, तर काही प्रसंग डोळ्यात पाणी आणतात. बॅकग्राऊंड स्कोअर म्हणजे अक्षरशः रणशिंग. हा सिनेमा का पाहायला हवा? कारण हा फक्त एंटरटेनमेंट नाही आहे, हा आपल्या इतिहासाची आठवण आहे, आपल्या रक्तातल्या मराठीपणाची जाणीव आहे, आपल्या पुढच्या पिढीला दाखवण्यासारखा अभिमान आहे. आज आपण आपल्या मुलांना सुपर हिरो दाखवतो, पण खरा सुपर हिरो आपल्या मातीत जन्माला आला होता, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून हा सिनेमा मुलांना घेऊन जाऊन पहा. त्यांना सांगा स्वराज्य काय असतं, त्याग काय असतो, स्वाभिमान काय असतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, हा सिनेमा मोबाईलवर चोरून पाहू नका. तिकीट काढा, थिएटरला जा, मराठी सिनेमाला साथ द्या. आज जर मराठी माणूसच मराठी सिनेमासाठी उभा राहिला नाही, तर उद्या मराठी ऐतिहासिक सिनेमे कोण बनवणार? आपण साऊथच्या सिनेमांना सपोर्ट करतो, बॉलिवूडला सपोर्ट करतो, मग आपल्या इतिहासावर बनवलेल्या सिनेमांना, मराठी सिनेमांना सपोर्ट करायची वेळ आली तर आपण मागे का? आता रेटिंगची गोष्ट. बाकी टेक्निकल चुका, VFX, सिनेमॅटिक लिबर्टी हे सगळं बाजूला ठेवा. कारण भावना मोठी आहे, विषय मोठा आहे आणि या विषयावर न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला आहे. माझ्याकडून या सिनेमासाठी 5 पैकी 5 स्टार आहेत. शेवट एकच, जिथे
गाढवाचा नांगर फिरवला गेला तिथे सोन्याचा नांगर घडवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या राजाचा सिनेमा असेल तर प्रत्येक मराठी माणसाने अभिमानाने थिएटरमध्ये जाऊन पाहिलाच पाहिजे. धन्यवाद. जय भवानी.